बाबा हे कितीने विकायचंय? 30 रुपये पावशेरनी विकून टाक, मी आलोच. ताई कसे पावशेर दिलेत पेरू? 30 रुपये पावशेरनी दिले. द्या पावशेर द्या. हे घ्या. ओके. पेरू कसे पावशेर दिले? 30 रुपये पावशेर. हे घ्या. हा घ्या. हो मम्मी बघा ना ही फॅन्सी इथं पेरू बी किती काय आता तिच्या पेरूचं मार्केट का आपण डाऊन करून टाकू. पण चला चला. हे तर शेजारनी दिसत आहेत. आता ना पेरू घ्यायला येतील आणि नेहमी सारखं कमीच मागतील. यांना ना ऑलरेडी रेटच जास्त सांगते. काय का फॅन्सी कपड्याच्या दुकानात हुसकावलं काय तुला? पेरूचा धंदा टाकला आता? ते नका सांगू तुम्ही. मल्टीटास्किंग वाली मी, माझ्याकडे टॅलेंट आहे. कळलं ना, सगळे धंदे करू शकते मी. बोला तुम्हाला काय पाहिजे. पेरू कशा दिले ग? पेरू 100 रुपये पावशेर दिलेत. बघा किती ताजे ताजे पेरू आहेत. असे पेरू कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिले नसतील. एवढे भारी पेरू आहेत. पेरू तुझे चांगले आहेत ग, पण आमच्याकडे एवढे पैसे नाही. आम्ही शेजारी नेत ना तुझ्या, जर आम्हाला 40 नाही दे ना. 40 नाही जमायचं, 50 राऊंड फिगर करा. नाहीतर मी 100च्या आतमध्ये कोणाला देत नाही. एवढे भारी पेरू आहेत माझे. आता उगाच तुम्ही शेजारचे माझे म्हणून तुमचं तोंड पाहून देते 50 नी. चला द्या. हे घे 50 आणि चांगले मोठे मोठे दे. हे घ्या. घरी लावून चांगले मीठ मसाला लावून खा. जा आता जा. कसं उल्लू बनवलं का नाही तिला? याला म्हणतात डॉक्टर. ह्यांनाच मी उल्लू बनवले. आता 20 रुपये मी मला घेते, बाबांना फक्त 30 रुपये देते आणि मस्त काहीतरी जाऊन खाते. चला.